टॅक्स फ्री आहोत, आम्हाला टॅक्स लागत नाही। हे मीडियावाले आमच्याबद्दल सतत दाखवतात, जीभ घसरली, जीभ फक्त आमचीच घसरते। ते काही बोललं तर चालतं, आम्ही काही बोललो तर लगेच जीभ घसरते। त्याच्या बायकोने पण त्याला आता विचारायचं, त्या संजय राजाराम राव पण बोलते, संजय राजाराम राव तिथे समोर आलेला कुठे, मग तो कोणी असेल, पण तो अगर माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर बोलत असेल तर त्याला काही सोडायचं नाही, हे हेतू ठेवून आम्ही सगळेजण आज काम करतोय। आम्ही तसेच तिकडे टॅक्स फ्री आहोत, आम्हाला टॅक्स लागत नाही। हे मीडियावाले आमच्याबद्दल सतत दाखवतात, जीभ घसरली, जीभ फक्त आमचीच घसरते, समोरच्या वाल्याची कधी घसरत नाही। ते आमच्या वैयक्तिक टीका आमच्यावर करणार, घाणेरडा आमच्यावर बोलणार, आमच्या घरातल्या लोकांवर अपशब्द वापरणार। कधी कधी उद्धव ठाकरेंची जीभ घसरत नाही, कधी त्या दुसऱ्या तुताईवाल्यांची जीभ घसरत नाही, कधी काँग्रेसवाल्यांचं तर जीभ हाणत नाही, त्याला काय विषय राहत नाही। जीभ फक्त आमचीच घसरत नाही आणि आम्हाला काय तर त्याच्या काय फिकर पडली नाही। कारण तुम्ही अगर आमच्या नेत्यावर बोलाल, तुम्ही अगर आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला सुसमेत तुमची टीका परत तुमच्याकडे पाठवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे आणि म्हणून आम्ही कोणालाही अंगावर घ्यायसाठी तयार आहोत। आम्ही नाही बघत, कशाला बघायचं, कशाला दयामाया दाखवायची। ते आमच्या नेत्यावर बोलताना काही पातळी घालतात, कधी त्यांच्या शरीरावर बोलणं, कधी त्यांच्या कुटुंबावर बोलणं, कधी वेगवेगळी नावं ठेवणं, कधी कधी त्याला खुल्या धमक्या देणं। ते काय बोललं तर चालतं, आम्ही काय बोललो तर लगेच जीभ घसरते आणि काय काय खालच्या बोलणं हे आमचे मीडियाचे मित्र सुरू करतात। पण आम्हाला बोलणं अगोदर पहिले हे जे काय महाविकास आघाडीचे नेते मंडळी आहेत ना, यांना आमच्या मीडियाच्या मित्रांनी सांगितलं पाहिजे की साहेब तुम्ही बोलू नका, नाही तर तिथून अगर जे बोलायला लागतात ना ते तुमच्या घरातले वाले पण तुम्हाला ते इज्जत द्यायचं बंद केलेलं आहे, अशा वेळी तुमची इज्जत काढते। तुम्ही सकाळी रोज सकाळी बघत असते असाल त्या संजय राजाराम रावचा कसा कार्यक्रम करतो, त्याच्या बायकोने पण त्याला आता विचारायचं, त्या संजय राजाराम राव पण बोलते, संजय राजाराम राव तिथे अशा वाटतात। मला खूप लोक बोलतात तुम्ही त्याच्या बापाचं नाव का घेता, मला माझ्यामुळे तिच्या बापाचं तर नाव पडलं, त्या राजाराम रावचा मुलगा आहे, नाहीतर ह्याला लोक नावच म्हणायचे म्हणून तरी कचऱ्यातून उतरलेला आहे। त्याला बोलण्याची काय तयार आहे, पत्रकारांच्या फोनवर थुकतो, शिव्या घालतो। आता मग आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण शक्कल लढवली, आता लोहे को लोहा काटना है म्हणून मला पुढे करून टाकलं की तू पण बोलत बस, काय बोलायचं तू बोल, सगळं टॅक्स फ्री आणि काय मोकळे काय, म्हणून आपण काय सकाळी उठून सुरूच होतो। त्याला माहिती आहे काय बोलणार तर त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो। तो तर आता चायनीज मॉडेल शिवसैनिक आहे, आम्ही ओरिजिनल आहे, आम्हाला काही बोलण्याचा विषय नाही। हा नंतर आला, हा समाजवादी वयाला विचारायचा होता, असा पगारी लोकांसारखा बाळासाहेबांच्या राजसाहेब ह्याला घेऊन आले, हा पहिला बाहेर आर्टिकल लिहित बसायचा। हे असे पत्रकार असतात तर बाहेर आर्टिकल लिहित, काय असा स्टोरी लिहायला काय स्टोरी, अशा माणसासारखा बाहेर बसायचा मातुश्रीच्या। आणि आता उद्धव ठाकरे तर नेता झालाय, उद्धव ठाकरे त्याच्याशिवाय नाडी बांधत नाही असा विषय झालेला, असा विषय। आणि हा आमच्या फडणवीस साहेबांवर अन्य लोकांवर टीका करतो, आम्ही काही सहन करणाऱ्यापैकी नाही। तुम्हाला या गोष्टी मी का सांगतोय, आज आमच्या जवळजींचा वाढदिवस असला तरी